मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत चैत्रगौरीचं हळदी-कुंकू डेकोरेशन. तर डेकोरेशनसाठी मी इथे चैत्रगौर माझी लाकडाची असल्यामुळे चैत्रगौर लाकडी आहे. तिला मी इथे घागरा, ओढणी आणि चुनरी अशा सिंपल साडीनं नक्षत्रात सजवले आहे. कैरीसमोर कैरीचं पणं, त्यानंतर खिरापत, हरभरे ओटी भरण्यासाठी आणि कैरीची डाळ ठेवले आहेत. तसेच हरतालिकेच्या माझ्याकडे छान मूर्ती आहेत. हळदी, कुंकू, ओटी हे सर्व सामान मी चैत्रगौरीसमोर ठेवलं आहे. खरबुजाचं मी बाळ केलेलं आहे, तिला वेणी म्हणून अंगूर लावलेले आहेत. त्यानंतर मी ते थोडंसं फराळ केलेलं आहेत. बेसन लाडू, शंकरपाळे, करंजी, चकली, शेव, अनारसे, पुऱ्या, नंतर मोदक अशा पद्धतीने मी इथे फराळ केले. टरबुजाचा मामा केलेला आहे आणि अगदी कमी जागेत कमी वेळेत होईल असं मी डेकोरेशन केलं. इथे मी कैरीपासून पोपट बनले आहे आणि कैरीला हरभऱ्याची डाळ, भिजलेली डाळ आणि मिरच्या टाकलेल्या आहेत पोपटांना खायला. आणि चैत्रांगण, चैत्र महिन्यामध्ये चैत्रांगणाला फार महत्त्व आहे आणि नेहमीच चैत्रांगण माझ्याकडनं काढून होत नाही, म्हणून मी ते मोत्याचं चैत्रांगण आहे. याच्यात 51 प्रकारचे शुभचिन्ह आहेत. पावले, स्वस्तिक, गोपद्म, गरुड, शंख, घंटा, ध्वज, त्यानंतर कासवाची रांगोळी, कुबेरची रांगोळी, सरस्वतीची रांगोळी, शंकर पार्वतीची जोडी, अंबारी अशा पद्धतीने आहे. आणि इथं डेकोरेशन मी 3D मोर वगैरे लावले आहेत आणि अगदी 20-25 मिनिटात किंवा अर्ध्या तासात डेकोरेशन होईल अशा पद्धतीने मी डेकोरेशन. तुम्हाला आवडतं तर चॅनलला सबस्क्राईब करा.